घरची लक्ष्मी म्हणून घरात आणलेली सून जल्लाद होऊ शकते का? आणि मुलाचे मौन त्याच्या पत्नीच्या क्रूरतेपेक्षा मोठे अपराध असू शकते का? ही ममताजींची कथा आहे, ज्यांना त्यांचे घर सोडण्यास भाग पाडले गेले. मला प्रथम खारट डाळ खायला देण्यात आली, नंतर एका अंधाऱ्या स्टोअर रूममध्ये बंद करण्यात आले. जेव्हा प्रकरण इथपर्यंत पोहोचले तेव्हा सूनबाई पायलने माझा हात फिरवला आणि म्हणाली, म्हातारे, शांतपणे या मालमत्तेच्या कागदपत्रांवर तुझा अंगठा लाव, नाहीतर मी तुझा हात तोडून तुला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकेन. मग त्या आईचा संयमाचा बाण सुटला. पण यावेळी ममताजी रडली नाही. उलट तिने जे केले ते तिच्या मुलाला आणि सुनेला धक्कादायक वाटले. हा वाळूचा किल्ला बांधणाऱ्या सुनेला तिची चाल तिच्यावरच उलटली. एका आईने कसं शिकवलं की अन्याय सहन करणं हे पाप करण्यापेक्षा मोठं पाप आहे. आकाश आणि पायलच्या लग्नाच्या 2 महिन्यानंतर शांती निवासस्थान. शहरातील एका आलिशान भागात बांधलेले शांतीनिवास हे फक्त विटांचे नसून ममताजींच्या 25 वर्षांचा संघर्ष, त्याग आणि स्वाभिमानाचा हा जिवंत पुरावा होता. त्यांच्या पतीच्या अकाली निधनानंतर जेव्हा नातेवाईकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली तेव्हा ममताजींनी शिवणकाम आणि भरतकामापासून ते शिकवण्यापर्यंत सर्व काम हाती घेतले, जेणेकरून ते त्यांचा एकुलता एक मुलगा आकाशला चांगले आयुष्य देऊ शकेल. आकाशला त्याची स्वप्ने पूर्ण करता यावीत म्हणून त्यांनी त्यांच्या तारुण्याच्या प्रत्येक इच्छा सोडून दिल्या. आज आकाश एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापक आहे. ममताजींनी खूप स्वप्ने पाहून त्यांचे लग्न पायलशी केले होते. पायल इतकी सुंदर आणि निरागस होती की तिला पाहणारा कोणीही म्हणेल, ममताजी, लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी आली आहे. पहिला महिना सगळं स्वप्नासारखं वाटत होतं. पायल सकाळी उठल्यावर ती ममताजींचे पाय स्पर्श करायची, घरकाम करायची आणि आकाश समोर ममताजींची इतकी स्तुती करायची की आकाशही भारावून जायचा. ममताजींना वाटायचे की त्यांचे आयुष्य यशस्वी झाले आहे. त्यांना फक्त एक सून नव्हती तर एक मुलगी मिळाली होती. पण त्यांना कल्पना नव्हती की या खोट्या प्रेमाचे नाटक करणाऱ्या सुनेच्या मनात किती विष साठवले आहे. लग्नाच्या 2ऱ्या महिन्यात एका संध्याकाळी आकाश ऑफिसमधून थकून परतला होता. नेहमीप्रमाणे ममताजींनी त्याला आल्याचा चहा आणि जेवणाच्या टेबलावर त्याचा आवडता नाश्ता घेऊन बसली होती. आकाश सोफ्यावर बसताच पायल येऊन त्याच्या शेजारी बसली. तिने आकाशच्या कपाळावर प्रेमाने हात फिरवला. हसत हसत ममताजीने त्याला चहाचा कप दिला. हे घे बाळा, तुझा थकवा दूर होण्यास मदत होईल. आकाश चहा घेणार इतक्यात पायलने हळुवारपणे त्याचा हात धरला आणि निरागसपणे म्हणाली, आकाश, तू खूप थकलेला दिसतोयस. इथे हॉलमध्ये खूप गोंगाट करतोय. अगदी टीव्हीचा आवाजही. माझ्यासोबत खोलीत चल. मी तुझ्या डोक्याला तेलाने मालिश करेन. तू तिथेही चहा घेऊ शकतोस. ममताचा हात हवेत थांबला. हॉलमध्ये कोणताही आवाज नव्हता. टीव्ही बंद होता. घरात शांतता होती. पण आकाशला पायलची काळजी इतकी आवडली की त्याने आईच्या हातातून कप घेतला आणि म्हणाला, हो आई, पायल बरोबर बोलते. मी खोलीत आरामात चहा घेईन. ममताने हातात रिकामा ट्रे घेऊन बेडरूममध्ये त्या दोघांना जाताना पाहिले. दार बंद होण्याचा आवाज त्यांच्या हृदयात एक वेगळेपणा जाणवला. खोलीत पायलने खरा खेळ सुरू केला होता. त्याला तेलाने मालिश करत असताना ती हळू शांत आवाजात म्हणाली, आकाश, मी एक बोलू का? तुला काही हरकत नाही आहे ना? आकाशने डोळे मिटले आणि म्हणाला, नाही, सांग. पायलने एक खोल दुःखी श्वास घेतला. आकाश, मला या घरात थोडासा गुदमरल्यासारखं वाटतंय.
आकाश घाबरून उठून बसला. गुदमरल्यासारखं का? आई काही म्हणाली का? पायलने लगेच तिच्या निरागसतेचा मुखवटा घातला आणि डोळ्यात खोटे अश्रू आणत म्हणाली, नाही नाही आई, ती खरोखरच छान आहे. ती काहीच बोलत नाही. फक्त मला असं वाटतं की तिला माझ्यावर विश्वास नाहीये. मी जेव्हा जेव्हा स्वयंपाकघरात जाते तेव्हा ती माझ्या मागे उभी राहते. जेव्हा मी तुझे कपडे काढते तेव्हा ती येऊन ते तपासते. मला असं वाटतं की मी या घरात एक सून नाहीये. मी एक पाहुणी आहे जिच्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे. आम्हा पती पत्नीला थोडी एकांतता हवी असते, नाही का आकाश? पण आई दिवसातून 10 वेळा दरवाजा न ठोठावता आमच्या खोलीत येते. खरं तर वास्तव असे होते की ममता पायलला मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात जायची, जेणेकरून तिची नवीन सुनेला थकवा जाणवू नये आणि ती फक्त धुतलेले कपडे ठेवण्यासाठी खोलीत जायची. पण पायलने त्या प्रेम हावभावांना चोरी आणि हस्तक्षेप म्हणून फेटाळून लावले. आकाश क्षणभर गप्प राहिला. मग तो म्हणाला, आईला माझी काळजी करण्याची सवय आहे पायल, पण मी तिला सांगेन की थोडी मोकळीक द्यायला. पायल त्यावेळी काहीही बोलली नाही. काही दिवसांनी रविवार होता. ममताजी खूप आनंदी होत्या. तिने सकाळी उठून गाजराची खीर बनवली आणि तिने छोले भटुरे बनवले होते, जे आकाशला खूप आवडायचे. नाश्त्याच्या टेबलावर ममताजी आकाशच्या प्लेटवर हलवा घालत असताना पायलने त्याला मोठ्याने पण प्रेमाने थांबवले. अरे आई, तू पण ना. आकाशला काल रात्रीपासून ॲसिडिटीचा त्रास होत आहे. इतके तूप आणि तेलकट हे अन्न त्याच्या शरीर आरोग्यासाठी चांगले नाही. डॉक्टरांनी ते मनाई केले आहे. मग तिने आकाशकडे पाहिले आणि म्हणाली, आकाश, मी तुझ्यासाठी ओट्स आणि उकडलेल्या भाज्या बनवल्या आहेत. कृपया ते खा. फक्त आईला खायला घालायला खूप आवडते. ती तुमच्या तब्येतीची काळजी का करेल? ममताजी स्तब्ध झाल्या. आकाशला ॲसिडिटी आहे का? आकाशने काल रात्रीचे जेवण खूप मज्जा आणि हास्याने खाल्ले होते, ममताजी म्हणाल्या. पण सोनबाई, आकाशला हलवा आवडतो आणि मी तो कमी तूप घालून बनवलाय. तिचे बोलणे पूर्ण होण्यापूर्वीच पायलच्या डोळ्यात अश्रू आले. दबलेल्या आवाजात ती म्हणाली, हे बघ आई, मला माहीत आहे की तू त्याच्यावर प्रेम करतेस, पण मी त्याची बायको आहे आणि मलाही त्याची काळजी आहे. मी त्याच्या आहाराची काळजी घेत आहे. मग माझा त्यात काय स्वार्थ आहे? तू नेहमीच मला चुकीचे का सिद्ध करू इच्छितेस? आकाशला वाटले की पायल तिच्या आईशी त्याच्या आरोग्यासाठी भांडत आहे. त्याला पायलचा त्याग खूप मोठा वाटला. तिने तिची प्लेट बाजूला सरकवली. आकाशला चिडून म्हणाली, आई प्लीज. पायल बरोबर बोलत आहे. मी आता लहान नाहीये की तू मला जबरदस्तीने खायला घाल. माझी बायको माझी काळजी घेऊ शकते. तू ते सोडून दे. त्या दिवशी ममताने स्वतःची खीर कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली. पायलने हुशारीने स्वयंपाकघराच्या चाव्या घेतल्या आणि ममताजींचे अन्न मुलासाठी विष आहे हे सिद्ध केले. त्यांच्या लग्नाला 3 महिने झाले होते. तोपर्यंत आकाश त्याचा पगाराचा चेक ममताजींना देत होता आणि ती घराचे बजेट सांभाळत होती. वर्षानुवर्ष हा त्यांचा दिनक्रम होता. महिन्याचा पहिला दिवस आला. आकाशने नुकताच लिफाफा टेबलावर ठेवला होता. तोच पायलने उचलला. ममताजी काही बोलण्यापूर्वीच पायल हसली आणि म्हणाली, वा आकाश, यावेळी तुला बोनस मिळाला का? आई, मी यावेळी हे पैसे माझ्याकडे ठेवू का?
खरं तर आकाश आणि मला काही गुंतवणुकीची योजना आखायची होती. आता आपण घराची जबाबदारी घ्यायला शिकले पाहिजे, बरोबर? आपण किती काळ तुमच्यावर ओझे बनून राहणार आहोत? ओझे आणि जबाबदारी हे शब्द खूप गोड होते, पण सिग्नल स्पष्ट होता, सत्ता बदलण्याची. ममताजीने क्षणभर आकाशकडे पाहिले. त्यांना आकाश म्हणेल अशी अपेक्षा होती. नाही पायल, माझी आई घर चालवेल. पण आकाशने नजर फिरवली. पायलच्या रात्रीच्या ब्रेन वॉशिंगचा परिणाम होत होता. पायलने आकाशला धडा शिकवला होता. आकाश, तुझ्या मित्रांच्या बायका घर चालवतात आणि इथे तुझी आई तुला पॉकेट मनी देते. लोक तुला हसतात. आईने आता आराम करावा. ती पैशावरील प्रेम का सोडत नाही? आकाश हळूच म्हणाला, हो आई, पायल बरोबर बोलत आहे. आता तिने सीएचा अभ्यास पूर्ण केला आहे. तिला घर सांभाळू द्या. तुम्हाला अकाउंटिंगचा त्रास का द्यायचा? ममताजीच्या हृदयाचा एक तुकडा तुटला. तो पैशाबद्दल नव्हता, तर तिच्या हातातून निसटलेल्या विश्वासाबद्दल होता. तिला अचानक स्वतःच्या घरात परके आणि असह्य वाटले. त्या रात्री ममताजींना झोप येत नव्हती. तिला पाणी प्यायचे होते म्हणून ती उठली. आकाश आणि पायलच्या खोलीतून अजूनही प्रकाश आणि कुजबूज येत होती. ममताजींना ऐकायचे नव्हते, पण त्यांच्या मुलाचे नाव ऐकून त्या थांबल्या. दार थोडे उघडे होते. पायल आकाशच्या खांद्यावर डोके ठेवून रडण्याचे नाटक करत होती. पायल, आकाश, मी आईला आनंदी ठेवण्याचा खूप प्रयत्न करते, पण ती मला तिच्या नोकरापेक्षा जास्त काही समजत नाही. आज सकाळी मी झोपेत असताना ती माझ्या खोलीत आली आणि मला उठवण्यासाठी मुद्दाम जोरात भांडी वाजवू लागली. तिला आपण आनंदी राहू इच्छित नाही. कदाचित तिला तिचा मुलगा आता वेगळा झाला आहे याचा हेवा वाटत असेल. ममताजींच्या पायाखालची जमीन सरकली. त्या सकाळी ती स्वयंपाकघरात काम करत होती आणि चुकून तिचा ग्लास पडला होता. पायलने या साध्या गोष्टीला मत्सर आणि षडयंत्र असे संबोधले. आकाशच्या आवाजात आता राग होता. रडू नकोस पायल. मलाही वाटू लागले आहे की आई बदलली आहे. कदाचित तिच्या म्हातारपणात तिला असुरक्षितता वाटली असेल. उद्या मी तिच्याशी मोकळेपणाने बोलेन. जर तिला आमच्या सोबत राहण्यात काहीच अडचण येत असेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. हे 3 शब्द ममताजींच्या कानावर वितळलेल्या शिशासारखे पडले. ज्या मुलाला तिने बोट धरून चालायला शिकवले, ज्याच्यासाठी तिने दुसरे लग्न केले नाही, ज्याच्यासाठी तिने तिचे संपूर्ण जग त्या घराच्या 4 भिंतींमध्ये बंदिस्त केले, आज त्या मुलाला काल आलेल्या मुलीच्या खोट्या गोष्टीबद्दल इतका विश्वास बसला की तो त्याच्या स्वतःच्या आईला असुरक्षित आणि मत्सर समजत होता. ममताजींनी तिच्या रडण्यापासून रोखण्यासाठी तिच्या तोंडावर हात ठेवला. ती तिच्या खोलीत परतली. तिने अंधारात आजूबाजूला पाहिले. हे तेच घर होते जे तिने एकामागून एक बांधले होते, तिचे शांती निवासस्थान. पण आज तिला स्पष्ट दिसत होते की हे मजबूत घर वाळूचा किल्ला बनले आहे. पायलने तिच्या गोड बोलण्याने आणि खोट्या अश्रूंनी तिचा पाया उद्ध्वस्त केला आहे आणि वादळ येणारच आहे. ममताजी त्या रात्री झोपल्या नाहीत. त्या रात्री एक स्वाभिमानी आई मरण पावली आणि एक असह्य सासू जन्माला आली. आता ती तिच्या लग्नाच्या 6 महिन्यानंतर तिच्याच घरात एक नको असलेली
पाहुणी बनणार होती. ममताजींना वाटले होते की तिचा वाळूचा किल्ला हळूहळू कोसळेल, पण पायलने त्यावर जवळजवळ बुलडोझर चालवला होता. घराच्या चाव्या आणि तिजोरी ताब्यात घेतल्यानंतर आता पायलचे पुढचे लक्ष ममताजींचा स्वाभिमान आणि त्यांचे शरीर होते. ज्या घरात त्या एकेकाळी राज्य करत होत्या, तिथे आता तिला श्वास घेण्यासाठीही तिच्या सुनेची परवानगी मिळेपर्यंत वाट पाहावी लागत होती. हे सर्व जेवणाच्या टेबलापासून सुरू झाले. ममताजींना बीपीचा त्रास होता, म्हणून त्या जेवणात कमी मीठ आणि तेल घालून जेवण करत होत्या. पायलने हेच तिचे शस्त्र म्हणून वापरले. एके दिवशी दुपारी आकाश ऑफिसमध्ये होता. ममताजी जेवणाच्या टेबलावर बसल्या होत्या. भुकेने तिचे पोट जळत होते. नाश्त्यात फक्त कोरडी भाकरी खाल्ली होती, म्हणून तिचे पोट दुखत होते. पायलने डाळीची वाटी टेबलावर आदळवली. हे घ्या महाराणी, जेवा. नंतर असे म्हणू नका की तुमची सून तुम्हाला उपाशी ठेवते. ममताजींनी थरथरत्या हातांनी डाळीचा तिने पहिला चमचा तोंडात घातला. तिच्या संपूर्ण तोंडाला कडू चव आली. डाळीत मीठ घातलेली नव्हती, उलट थोडीशी डाळ मिठात मिसळल्यासारखी वाटली. विष न कळत राहिले. तिने जोरात खोकला आणि ते थुंकले. ममता, सुनबाई, यात खूप मीठ आहे. मी ते खाऊ शकत नाही. माझा बीपी वाढेल. सोफ्यावर बसून सफरचंद खात असलेली पायल हसून म्हणाली, अरे नखरे बघा, म्हातारपणाने तुमच्या चवीच्या कळ्या हिरावून घेतल्या नाहीत. आई, मीठ जास्त नाहीये. तुझी जीभ कडूबन झाली आहे. तुला खायचं असेल तर खा, नाही तर उपाशी राहा. मी पुन्हा तुझ्यासाठी स्वयंपाक करणार नाही. त्या दिवशी ममताजींनी पाणी पिऊन पोट भरलं, पण मर्यादा ओलांडली गेली जेव्हा पायलने आकाश समोर एक नाटक सादर केले. तिने आकाशला योग्य डाळ दिली आणि ममताच्या डाळीत वाटीत गुपचूप जास्त मीठ घातले. जेव्हा ममताने आकाशकडे तक्रार केली, बाळा, डाळ चाखून बघ, त्यात किती मीठ आहे. पायलने रडून चेहरा केला आणि म्हणाली, हे बघ आकाश, मी सकाळपासून स्वयंपाकघरात खूप काम करत आहे आणि आईला फक्त दोष शोधायचे आहेत. मी फक्त एकच डाळ शिजवली आहे. आकाशने त्याची डाळ चाखली. जी ठीक होती आणि आईवर ओरडला, आई, डाळ अगदी छान आहे. तू म्हातारपणी तक्रार का करावीस? बिचारी पायल खूप काही करते आणि तू तिला रडवत राहतेस. ममताजी त्या रात्री उपाशी झोपल्या, पण फक्त भुकेनेच नाही तर त्यांच्या मुलाचे शब्द त्यांच्या आत्म्याला टोचत होते. आत्ता हे रोजचेच झाले होते. कधी ती जळलेली भाकरी, कधी रेफ्रिजरेटरमधील थंड भाज्या, तर कधी फक्त पाणी. ममताजींची खोली घरातील सर्वात सुंदर खोली होती. मोठ्या खिडक्या, हवेशीर बाल्कनी, जिथे त्या बसून संध्याकाळचा चहा पित असत. ती खोली तिच्या सोनेरी आठवणींशी जोडलेली होती. एका रविवारी सकाळी पायल खोलीत घुसली आणि त्याच्या मागे 2 कामगार आले. भाऊ, हे सर्व जुने फर्निचर बाहेर फेकून दे. ममताजी देवाची पूजा करत होत्या. ती घाबरून उभी राहिली. सुनबाई, काय चाललंय? पायल केस हलवत म्हणाली, आई, माझे चुलत भाऊ राहायला येत आहेत. आम्हाला पाहुण्यांसाठी खोलीची गरज आहे आणि तरीही तुम्ही इतक्या मोठ्या खोलीत एकटे काय करत आहात? ही खोली रिकामीच आहे. पण सुनबाई, ही माझी खोली आहे. मी ती मला हवी तशी डिझाईन केली आहे. मी कुठे जाऊ? पायलने तिला चावी दिली. मी पायऱ्यांखालील स्टोअर रूमला रिकाम केला आहे. ते तुमच्यासाठी ठीक आहे. तिथे शांतता असेल.
कोणताही आवाज येणार नाही. शांतपणे तुमचा बेड तिथे ठेवा. संध्याकाळपर्यंत ममताजींना त्यांच्याच महालातील सर्वात सुंदर खोलीतून पायऱ्यांखाली असलेल्या एका अंधाऱ्या कोठडीत हलवण्यात आले. ती खोली नव्हती, ती एक गुहा होती. खिडक्या नव्हत्या. ओल्या वासाने वास येत होता. कीटकांचा प्रादुर्भाव वाढत होता. ममताजी त्या अंधाऱ्या कोपऱ्यात बसल्या होत्या. रात्रभर त्यांचा गट्टा धरून रडत होत्या. वरच्या मजल्यावर त्यांच्या बेडरूममधून पायल आणि त्यांच्या मैत्रिणींचे हसणे आणि पार्टी करणे असे आवाज येत होते. आज घराची मालकीण ती स्वतःच्या घरातच निर्वासित झाली होती. पायलला फक्त त्यांना दुखावण्यात रस नव्हता, तिला ममताचा अपमान करण्यातही रस होता. पायलची किटी पार्टी सुरू होती. तिच्या श्रीमंत मैत्रिणी आल्या होत्या. ममताला कठोर सूचना देण्यात आल्या होत्या. तिला तिच्या स्टोअर रूममधून बाहेर पडू नको असे सांगण्यात आले. पण तेवढ्यात पायलने हाक मारली, आई, कृपया बाहेर या. ममता तिची जुनी आणि घाणेरडी साडी घालून बाहेर आली. पायल राणीसारखी सोफ्यावर बसली होती. जमिनीवर एक थंड पेय सांडले होते. तिथे उरलेल्या नाश्त्याच्या प्लेट्स होत्या. पायलने तिच्या सासूकडे बोट दाखवले, आई, कृपया ही फरशी स्वच्छ करा आणि या वापरलेल्या प्लेट्स स्वयंपाकघरात ठेवा. मोलकरीण आज आली नाही. हे ऐकून ममताजी स्तब्ध झाल्या. एका मैत्रिणीने विचारले, अरे पायल, ही तुझी सासू आहे का? तू तिला काम करायला लावतेस का? पायल सहज म्हणाली, मी काय करू शकते? ती दिवसभर घरी रिकामी बसते, फुकटचे जेवण खाते. जर तिने तिचे हातपाय थोडे हलवले तर तिची पचनक्रिया सुधारेल. तिला काम करण्याची सवय आहे. ममताजींच्या डोळ्यात अश्रू आले. अपमान पचवत तिने थरथरत्या हातांनी तिच्या स्वतःच्या सुनेच्या मैत्रिणींची उष्टी ठेवलेली भांडी उचलली. त्या क्षणी ममताजींच्या स्वाभिमानाचा शेवटचा तुकडाही नाहीसा झाला. ती निराश झाली होती. ती आता सासू नव्हती, तर एक मोलकरीण होती. मानसिक छळाचे रूपांतर शारीरिक हिंसाचारात झाले होते. एके दिवशी आकाश ऑफिस टूरसाठी बाहेर गेला होता. घरी फक्त पायल आणि ममता होत्या. ममताला खूप ताप होता. तिचे शरीर दुखत होते. तिने धाडस केले आणि पायलला हाक मारली, सुनबाई, मला थोडे पाणी दे आणि पॅरासिटामॉलची गोळी. मी उठू शकत नाही. पायल तिच्या खोलीत फोनवर बोलत होती. जेव्हा तिला त्रास झाला तेव्हा ती रागाने आली, एस म्हातारे बाई, तू शांत बसू शकत नाहीस का? मी जेव्हा जेव्हा तुला पाहते तेव्हा मला हे दे, ते दे. तुझी मी नोकर आहे असे वाटते का? ममताजींनी विनवणी केली, बाळा, मी खूप आजारी आहे. पायलचा राग वाढला. जोरात कशाचाही विचार न करता तिने ममताजींचा हात धरला आणि घट्ट मुरडला. ममताजी ओरडल्या. वेदनेने त्यांची दृष्टी अंधारली. पायलने तिचा चेहरा कानाजवळ आणला आणि कुजबुजली, पण तीव्र आवाजात, ऐक म्हातारी, जर तू आकाशला फोन केलास किंवा त्याला सांगितलेस की मी तुला मारले, तर मी पोलिसांना फोन करेन आणि म्हणेन की तू मला हुंड्यासाठी जाळलेस, किंवा मी म्हणेन की तू मला मारलेस. आजकाल कायदा सुना सासू यांना अनुकूल आहे. मी तुला म्हातारपणी तुरुंगात टाकीन. तू तिथेच कुजून जाशील, समजली? तुम्ही तिथेच शांतपणे झोपा, नाहीतर पुढच्या वेळी मी तुमचा हात फिरवणार नाही तर तो तोडून टाकेन. पायल तिला दूर ढकलून निघून गेली. ममताजी थंड जमिनीवर पडून राहिल्या. त्यांचा हात सुजला होता. त्यांचे शरीर तापाने जळत होते, पण त्यांचे हृदय भीतीने थरथर कापत होते.
तुरुंगात. त्या धमकीने तिला शांत केले होते. आता ती आकाशच्या डोळ्यात पाहूही शकत नव्हती. जेव्हा आकाश विचारत असे, आई तुझा हात सुजला आहे, तेव्हा ममताजी खोटे बोलायची. बाळा, मी बाथरूममधून घसरून पडले. पायल तिच्या मागे उभी राहून हसायची. तिच्या हास्यात एक राक्षसी विजयी होता. तिला माहीत होते की तिने ममताजींना पूर्णपणे तोडले आहे. पण पायल हे विसरत होती की पापाचे भांडे भरले की ते नक्कीच फुटले आणि ममताजींचे मौन आता वादळाला जन्म देत होते. आज ममताजींचा 60वा वाढदिवस होता. एक काळ असा होता की आकाश आणि त्याचे दिवंगत पती घर फुग्यांनी सजवायचे, तिला नवीन साडी द्यायचे आणि संध्याकाळी केक कापायचे. आजही घर सजवले होते, फुगे लटकवले होते आणि केक आला होता. पण तो ममताजींसाठी नव्हता, तर त्यांच्या तमाशासाठी होता. पायलने त्या दिवशी सकाळी घोषणा केली होती, मी आज संध्याकाळी शेजारच्या महिलांना आणि माझ्या मैत्रिणींना पार्टीसाठी आमंत्रित केले आहे. आईचा वाढदिवस आहे म्हणून आपण साजरा करूया. ममताजींच्या मनात एक छोटीशी आशा निर्माण झाली. कदाचित पायलने स्वतःला सुधारले असेल, कदाचित तिला तिची चूक कळली असेल. पार्टी सुरू होण्याच्या 1 तास आधी पायल ममताजींच्या अंधाऱ्या स्टोरूम मध्ये आली. तिने हातात कपडे घेतले. ममताजींना खूप आनंद झाला आणि त्यांनी विचार केला, सुनबाई, तुम्ही माझ्यासाठी एक नवीन साडी आणली आहे. पायलने कपडे ममताजींच्या मांडीवर टाकले. जेव्हा ममताजींनी कपडे उघडले तेव्हा तिचे हृदय थरथर कापले. तो खूप जुना फिकट कापडाचा तुकडा होता आणि तिथे एक साडी होती जी जागोजागी पॅच केलेली होती, जी तिने कदाचित काही वर्षांपूर्वी मोलकरणीला दान करण्यासाठी काढली असेल. ममताजी आश्चर्यचकित होऊन, सुनबाई, हे काय आहे? आज माझा वाढदिवस आहे. मी हे फाटलेले कपडे घालून मी बाहेर जाऊ का? पायलने तिचे हिऱ्याचे कानातले घालून आरशात पाहिले आणि सहज म्हणाली, आई बघ, माझ्या मैत्रिणी आणि शेजारी खूप उच्च वर्गाचे आहेत. जर तू तुझ्या त्या जड बनारसी साड्या घालून बाहेर आलीस तर तुम्ही त्यांच्यावर अन्न सांडाल किंवा त्यांना घाण कराल. मग ड्राय क्लिनिंगचा खर्च कोण देईल? असो, तुम्हाला माहिती आहे की या घरात तुमचा दर्जा आत्ता काय आहे. ही साडी घाला म्हणजे लोकांना कळेल की आम्ही किती साधे आहोत. आणि काळजी घ्या. आणि खबरदार, तू लिपस्टिक किंवा पावडर काहीही लावलीस तर मला माझ्या पार्टीत जोकर नको आहे. ममताच्या डोळ्यात अश्रू आले. तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण पायलची धमकी आठवली, मी तुझा हात मुरडून तुला तुरुंगात पाठवीन. घरातील बाईने तिच्या वाढदिवसाला भिकाऱ्याचा पोशाख घातला होता. संध्याकाळी पाहुणे येऊ लागले. शेजारच्या शर्मा काकू, वर्माची बायको आणि पायलच्या किटी पार्टीतील श्रीमंत मैत्रिणी सर्वजण पोशाखात होते. ड्रॉइंग रूम अत्तराच्या आणि हास्याच्या सुगंधाने भरून गेला होता. पायलने एक महागडा गाऊन घातला होता आणि फुलपाखरासारखा सर्वांमध्ये फिरत होता. तेवढ्यात ममताजी त्या फाटक्या जुन्या साडीत आल्या आणि खोलीच्या कोपऱ्यात उभ्या राहिल्या. तिला पाहून काही महिला आपापसात कुजबुजू लागल्या, अरे ममताजींना काय झाले? ती कशी दिसत आहे? मी ऐकलंय की ती म्हातारपणी वेडी झाली आहे. ती कपडे बदलत नाही. पायलने आधीच ही अफवा पसरवली होती. पार्टी जोरात सुरू होती. तेवढ्यात 4-5 नवीन पाहुणे आले. तिने मुख्य दाराशी तिचे महागडे सँडल
आणि बूट काढले, ज्यामुळे रस्ता अडला. पायलला हे लक्षात आले. तिने वेटर किंवा नोकराला फोन केला नाही. तिची नजर कोपऱ्यात उभ्या असलेल्या ममताजींवर पडली. तिच्या चेहऱ्यावर एक खोडकर हास्य होते. तिने इतक्या मोठ्याने हाक मारली की संपूर्ण खोलीला ऐकू आले. "अरे आई, तू तिथे काय उभी आहेस? पाहुण्यांना येण्यास त्रास होत आहे, हे तुला दिसत नाही का?" खोलीत शांतता पसरली. सर्वांचे लक्ष ममताजींकडे गेले. पायलने बुटांच्या ढिगाऱ्याकडे बोट दाखवले. "कृपया हे बूट उचला आणि बाहेरच्या रॅकवर ठेवा. लवकर करा, रस्ता अडला आहे." ममताजी स्तब्ध झाल्या. बूट? त्यांनी या घराचा पाया घातला होता. त्यांचा खूप आदर केला जात होता. आज त्यांच्या वाढदिवशी त्यांना बूट उचलण्यास सांगितले जात आहे का? ममताजी थरथरत्या आवाजात म्हणाल्या, "सुनबाई, मी बूट?" पायल सर्वांसमोर हसून म्हणाली, जणू काही हा विनोदच होता. "अरे आई, तुला याची लाज का वाटावी? पाहुणे देवासारखे असतात ना. त्यांची सेवा करणं हे तुमचे कर्तव्य आहे. आणि तरीही वाकून तुमच्या पाठीला कसरत मिळेल. चला." "शाब्बास." पायलच्या मैत्रिणी मंद हसल्या. ममताने आजूबाजूला पाहिले. प्रत्येकाच्या डोळ्यात एकतर दया आली किंवा एक विनोदी हास्य. तिचा सन्मान करण्यासाठी कोणीही उभे राहिले नाही. तिचा स्वाभिमान ओरडत होता, "असं करू नकोस ममता, प्रतिकार कर." पण तिच्या मुलावरील प्रेमामुळे आणि तुरुंगवासाच्या भीतीमुळे ती असह्य झाली. ममता तिच्या 60 वर्षांच्या हाडांसह हळूहळू खाली आली. ती खाली वाकली. तिच्या थरथरत्या हातांनी पाहुण्यांचे घाणेरडे चिखलाने माखलेले सँडल उचलले. आपल्या मुलाला चालायला शिकवणारी आई आता तिच्या सुनेच्या सांगण्यावरून जगाच्या पायाची धूळ साफ करत होती. तिने बूट उचलताच तिच्या डोळ्यातून 2 मोठे अश्रू वाहत होते. ते बुटांवर पडले. पायल तिच्या मैत्रिणींच्या कानात कुजबुजली. ममताला ऐकू येईपर्यंत जोरात, "पाहिलं, मी तुला सांगितलं होतं. मला एका म्हाताऱ्या बाईला तिच्या जागी कसं ठेवायचं हे माहीत आहे. आता ती या घराची खरी मोलकरीण दिसत नाही का?" बूट ठेवल्यानंतर पायलने केक कापला. सर्वांनी हॅपी बर्थडे गाणे गायले, पण पायलने केक कापला. ममताने नाही. पायलने पहिला केक तिच्या मैत्रिणीला खायला दिला, नंतर दुसरीला. ममता कोपऱ्यात वाट पाहत उभी राहिली. शेवटी पायलने एक छोट्या पेपर प्लेटमध्ये उरलेला केक घेऊन ममताकडे आली. "हे बघ आई, केक खा आणि हो, जेवल्यानंतर कृपया प्लेट कचऱ्याच्या डब्यात टाका आणि मग स्टोअर रूममध्ये जा. तुमची फाटलेली साडी माझ्या पार्टीचा लूक खराब करत आहे." ममताजीने प्लेट हातात घेतली. आज तिचा आत्मा मेला होता. पायलचे हास्य तिच्या कानात वितळलेल्या लोखंडासारखे घुमत होते. पायलला वाटले की ती जिंकली आहे. तिने ममताजींना पूर्णपणे तोडले आहे. पण पायलला हे माहीत नव्हते की तुटलेली व्यक्ती सर्वात धोकादायक असते. कारण ज्याच्याकडे गमावण्यासाठी काहीही उरलेले नाही, त्याला घाबरण्याचे काहीच कारण नाही. त्या रात्री स्टोअर रूमच्या अंधारात ममताजी रडल्या नाहीत. त्यांचे अश्रू सुकले आणि त्यांची जागा थंडगार आगीने घेतली. त्या भिंतीकडे पाहत म्हणाल्या, "पुरे झाले. आत्ता नाही. तू माझे प्रेम पाहिले आहेस पायल. आता तुला एका स्त्रीचे चंडी रूप दिसेल." दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता शांती निवासस्थानाची ड्रॉइंग रूम. पायलची कुरता आता अंतिम टप्प्यात होती. तिने घराचा ताबा घेतला होता. तिच्या सासूला मोलकरीण बनवले होते आणि तिच्या पतीला तिच्या नियंत्रणाखाली आणले होते. आता तिला फक्त एकच गोष्ट त्रास देत होती, मूळ कायदेशीर कागदपत्रे.
घर अजूनही ममताजींच्या नावावरच होते. पायलला माहीत होते की जोपर्यंत कागदपत्रे तिच्या नावावर होत नाहीत तोपर्यंत ती घराची खरी मालकी घेऊ शकत नाही. आकाश ऑफिसला निघून गेला होता. घरी फक्त पायल आणि ममताजी होत्या. पायलने फसवणूक करून वकिलाकडून गिफ्ट डीड मिळवला होता, ज्यामध्ये ममता स्वेच्छेने घर पायलला हस्तांतरित करत असल्याचे म्हटले होते. हातात फाईल आणि शाईचे पॅड घेऊन पायल स्टोअर रूमकडे निघाली. तिने दारावर लाथ मारली. ममताजी एका कोपऱ्यात बसल्या होत्या आणि त्यांची जपमाळ म्हणत होत्या. पायलने फाईल तिच्या समोर फेकली. उठ म्हातारी, पुरे झाले तुझे नाटक. आज ही कहाणी संपवूया. ममताजींनी शांत डोळ्यांनी फाईलकडे पाहिले. सुनबाई, हे काय आहे? पायल क्रूर हास्य करत, हे तुमचे स्वातंत्र्य प्रमाणपत्र आहे. त्यावर लिहिले आहे की तुम्ही हे घर मला हस्तांतरित करत आहात. शांतपणे तुमचा अंगठा इथे ठेवा. मी तुम्हाला शहराबाहेरील एका सरकारी वृद्धाश्रमात राहण्याची व्यवस्था केली आहे. तिथे तुमच्यासारखे अनेक वृद्ध पुरुष आणि स्त्रिया आहेत. खूप छान भजन आणि कीर्तन गात. आज संध्याकाळी तुम्हाला घ्यायला गाडी येईल. त्याआधी हे घर माझ्या नावावर करा. ममताजी उभ्या राहिल्या. आणि जर मी तुम्हाला माझ्या अंगठ्याचा ठसा दिला नाही तर? पायलचा चेहरा रागाने लाल झाला. तिने पुढे होऊन ममताजींचे केस मुठीत धरले. तर आज मी तुला अशा प्रकारे मारेन की पोलिसांना वाटेल की तू पायऱ्यांवरून घसरून मेली आहेस. शेवटी आकाश माझ्या ताब्यात आहे. तो फक्त मी जे सांगेन तेच मानेल. तू मला फक्त अंगठा दाखवशील की तुझा हात लावण्यासाठी मी तुझा हात तोडू का? पायलने ममताचा हात जबरदस्तीने ओढला आणि तो शाईच्या पॅडवर घासण्याचा प्रयत्न केला. ममताने प्रतिकार केला नाही. ती पूर्णपणे स्थिर उभी राहिली, जणू काहीतरी वाट पाहत होती. पायलला वाटले की ती जिंकली आहे. ती ममताचा अंगठ्याचा ठसा कागदावर काढणारच होती. तेवढ्यात दाराची बेल वाजली. एकदा नाही तर सलग 3-4 वेळा. पायल चिडली. यावेळी कोण आले? तिने ममताला ढकलले. इथेच थांब, हलू नकोस, मी लगेच परत येते. पायलने मुख्य दरवाजा उघडत कुरकुरत करत समोरचे दृश्य पाहून ती घाबरली. दारात एक पोलीस निरीक्षक, 2 महिला कॉन्स्टेबल, कोट आणि पॅन्ट घातलेला एक वकील आणि एका प्रसिद्ध NGO मधील एक महिला कर्मचारी उभी होती. आणि त्यांच्या अगदी मागे आकाश, ज्याला पोलिसांनी ऑफिसमधून उचलून नेले होते. डोके खाली करून उभा होता. तो घाबरलेला दिसत होता. पोलीस, तुम्ही इथे आहात? काय झालं? इन्स्पेक्टरने पायलला बाजूला ढकलले आणि आत गेला. ममता देवी कुठे आहे? तेवढ्यात ममता देवी स्टोअर रूममधून बाहेर पडल्या. पण ही तीच ममता देवी नव्हती जी थरथर कापत होती. तिच्या चालण्यात एक विलक्षण आत्मविश्वास होता. तिने तिच्या जुन्या साडीचा पदर नीट केला आणि इन्स्पेक्टरकडे चालत गेली. मी इथे आहे इन्स्पेक्टर साहेब. आणि ही ती बाई आहे जिने गेल्या 6 महिन्यांपासून मला माझ्याच घरात पोलीस ठेवले आहे. पायल ओरडली. खोटे, ही म्हातारी बाई खोटे बोलत आहे. ती वेडी झाली आहे. इन्स्पेक्टर, हा कुटुंबाचा प्रश्न आहे. कृपया बाहेर जा. ममताजींनी कमरेला बांधलेला तिचा जुना स्मार्टफोन बाहेर काढला. पायलला वाटले होते की ममताजींना फोन कसा वापरायचा हे माहीत नाही, पण हे तिच्यासाठी सर्वात मोठे आश्चर्य होते. ममताने फोन स्क्रीन इन्स्पेक्टर आणि आकाशकडे वळवली आणि प्ले बटन दाबले. पायलचा आवाज खोलीत
घुमला. जर तू तोंड उघडलेस तर मी तुला तुरुंगात पाठवीन. म्हातारी, तुमच्या पाहुण्यांचे बूट उचला, नाहीतर तुम्हाला जेवण मिळणार नाही. ती त्यांना ओढत आहे आणि कागदाच्या तुकड्यावर त्यांच्या अंगठ्याचे ठसे लावण्यास भाग पाडत आहे. प्रत्येक रेकॉर्डिंग पायलच्या शवपेटीत शेवटचा खिळा ठोकण्यासारखे होते. आईवर अत्याचार होत असल्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आकाशला अश्रू अनावर झाले. ज्या पत्नीला तो देवी मानत होता ती अजूनही घरात आहे यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. ती किती खुनी होती. पायल, हे सगळं काय आहे? तू हे सगळं आईला केलंस? पायल हसायला लागली. आकाश, नाही, हा व्हिडिओ खोटा आहे. ती म्हातारी बाई मला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. ममता पुढे झाली. तिने पायलच्या डोळ्यात पाहिले. आज तिच्या डोळ्यात अश्रू नाहीत तर अंगार होता. पायल, तू काय म्हणाली? मी असहाय्य आहे? तू चुकीची समजलीस. मी घाबरले होते म्हणून नाही, तर गप्प बसलो होतो. कारण मी तुमच्या पापांचे भांडे भरण्याची वाट पाहत होते. मी पाहत होते की एखादी व्यक्ती किती खाली पडू शकते. तुम्हाला वाटले का की या अशिक्षित सासूला मोबाईल फोन कसा वापरायचा हे माहीत आहे? या मोबाईल फोनमुळेच मी तुम्हाला माझी सून म्हणून निवडले आणि आज या मोबाईल फोनमुळेच मी तुला तुरुंगात पाठवत आहे. ममताजींनी पायलच्या हातातून मालमत्तेची कागदपत्रे हिसकावून घेतली आणि सर्वांसमोर फाडून टाकली. हे घर माझ्या कष्टाचे आणि घामाचे फळ आहे. ते माझ्या पतीचे स्मृतिचिन्ह आहे. त्यावर तुमचा कोणताही अधिकार नाही आणि माझाही नाही. माझ्या या भित्र्या मुलाबद्दल जो आपल्या पत्नीच्या पदराखाली लपून आईचा तमाशा पाहत राहिला. ममताजी वकिलाकडे वळल्या. वकील साहेब, कृपया त्यांना कलमे सांगा. पायलजी तुमच्यावर घरगुती हिंसाचार कायदा आणि वरिष्ठ अंतर्गत आरोप लावण्यात आले होते. नागरिकांचे संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारीरिक छळ, मानसिक छळ आणि मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न, हे सर्व पुरावे तुम्हाला किमान 7 वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा देण्यासाठी पुरेसे आहेत. आणि हो, हे घर आता ममताजींचे आहे. तुम्हा दोघांना इथून हाकलून लावले आहे. महिला कॉन्स्टेबलने पायलला हातकडी लावली. नुकतेच नर्सिंग होमची धमकी मिळालेली पायल आता स्वतः तुरुंगात जाणार होती. ती आकाशच्या पाया पडली. आकाश, मला वाचव. आई, मला माफ करा, मी चुकले. ममताजींनी आपला पाय मागे घेतला. पायल, चुका माफ होतात, गुन्हे नाही. तू आईच्या प्रेमाला आव्हान दिलेस, आता न्याय सहन करा. पोलिसांनी पायलला ओढून नेले. संपूर्ण परिसर बाहेर उभा राहून तमाशा पाहत होता. तोच परिसर जिथे पायलने पार्टीला आमंत्रित केले होते आणि ममताजींचा अपमान केला होता. आज तेच लोक पायलवर थुंकत होते. आता फक्त आकाश आणि ममताजी एकमेव वाचल्या. आकाश त्याच्या आईकडे रडत आला. आई, ममताजींनी हात वर करून त्याला थांबवले. नाही आकाश, आज माझा मुलगाही माझ्यासाठी मेला. जो कोणी त्याच्या आईच्या डोळ्यातील अश्रू पाहू शकत नाही तो माझा मुलगा असू शकत नाही. हे घर माझे आहे. हो, मी जिवंत असेपर्यंत तुम्ही दोघे इथे राहू शकत नाही. इथून निघून जा. आकाश डोके टेकून निघून गेला. ममताजींनी दार बंद केले. तिने एक दीर्घ श्वास घेतला. घर पुन्हा शांत झाले. ही शांतता भीतीदायक नव्हती तर सांत्वनदायक होती. तिने तिच्या पतीच्या फोटोकडे पाहिले. त्यांच्यासमोर एक दिवा लावला होता. वाळूचा किल्ला वाहून गेला होता.
पण ममताजींचा स्वाभिमानाचा किल्ला अजूनही अभिमानाने उभा आहे. कोणाच्याही शांततेला कधीही कमकुवतपणा समजू नका. जेव्हा सहिष्णु लोक प्रत्युत्तर देतात तेव्हा ते केवळ प्रतिसाद देत नाहीत तर मूळही नष्ट करतात. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.